Good morning, friends. Myself Dujay sir from Mechanical Engineering Department. Now today we are study about the application of simple vapor compression refrigeration system in which as a domestic refrigerator. These are the topics are studied in this lecture. Now in this lecture we are study about the domestic refrigerator, the construction and working, and also the main component about the domestic refrigerator, and also the which types of the layout about the general layout of the domestic refrigerator, construction and working, and also the component of refrigerator. These are the topics I studied in this lecture. In last lecture, we are also studying which topic? The concept of ozone depletion potential and global warming potential, and also the concept of total equivalent warming impact, and also the life cycle climate performance. These are the topics are studied in last lecture. Now in this lecture we have only studied the domestic refrigerator. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं तर मागच्या लेक्चरला आपण कोणती गोष्ट बघितली, तर हे ओझोन लेअर डिफ्लेक्शन जे आहे की नाही, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे, किंवा व्हेरियस टाईप्स ऑफ डिफरंट रेफ्रिजरंटचा यूज करून आपण यूज केल्यामुळे ओझोन लेअरवर किंवा ग्लोबल वॉर्मिंगवर किंवा टोटल वॉर्मिंग इम्पॅक्टवर काय अफेक्ट होतो, किंवा लाईफ सायकल क्लायमेट परफॉर्मन्सवर काय अफेक्ट होतो, या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय केला होता आपण मागच्या लेक्चरला केला होता, बरोबर. आता जे लेक्चर आहे ह्या लेक्चरला आपण कोणती गोष्ट बघणार आहे, तर ॲप्लिकेशन्स ऑफ सिम्पल कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे की नाही. सिम्पल कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये कोणती गोष्ट येते, तर पहिले तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. मग हे जे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे की नाही, हे नेमकी कसं वर्क करायचं काम करतं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे की नाही, त्याचबरोबर त्याचं लेआउट कसं आहे की नाही, त्याचे जे मेन कॉम्पोनंट कोणकोणते आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा जो स्टडी जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा. ओके. तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, डोमेस्टिक रेफ्रिजरेटर म्हणजे काय, आपण जे घरगुती यूज करतो, बरोबर आहे का नाही, घरामध्ये जे रेफ्रिजरेटर यूज करतो आहे की नाही, फॉर एक्झाम्पल फूड प्रिझर्विंगसाठी आहे की नाही, पालेभाज्या फळं वगैरे प्रिझर्विंग करण्यासाठी आहे की नाही, जे रेफ्रिजरेटर आपण यूज करतो घरामध्ये आहे की नाही, तर ते कोणतं रेफ्रिजरेटर झालं, तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर. ओके. तर त्या रेफ्रिजरेटरबाबत आपल्याला काय करायचं आहे आज जाणून घ्यायचं आहे, ठीक आहे नाही. तर पहिले तर रेफ्रिजरेशन, पण नेमकी तुम्हाला इथं राईट साईडला एक पी पी टीमध्ये डायग्राम दिसते आहे बघा, तर तिथं तुम्हाला डोमेस्टिक रेफ्रिजरेटर दिसत आहेत. डोमेस्टिक म्हणजे कोणते, तर तुम्ही घरगुती यूज करणारे, हॉटेलमध्ये यूज करत असाल किंवा एखाद्या शॉपमध्ये यूज करत असाल, हे सगळे रेफ्रिजरेटर जे आहे तर हे कोणते आहेत, तर एक प्रकारे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे. मग हे जे रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे ही कशी वर्क करते, याचं फंक्शनिंग काय आहे, ते आपण काय करणार आहे बघणार आहे. तर फर्स्ट वन याचं रेफ्रिजरेशन. मग रेफ्रिजरेशन म्हणजे काय, द टर्म ऑफ रेफ्रिजरेशन may be defined as the process of removing heat from a substance under control condition. मग हे जे रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे या रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये ती कशी फंक्शनिंग करायचं काम करते, द टर्म ऑफ रेफ्रिजरेशन मे बी डिफाईन ॲज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग हीट. तर ती काय आहे, तर एक प्रकारची टर्म आहे, तर ती काय करायचं काम करते, तर रिमूव्ह करायचं काम करते, काय, तर हीट आहे की नाही. एखाद्या सबस्टन्स जो आहे त्या सबस्टन्सची हीट काय करायचं काम करते, ही रेफ्रिजरेशन सिस्टीम रिमूव्ह करायचं काम करते आणि कंट्रोल करायचं काम करते. एक प्रकारच्या कंट्रोल कंडिशनमध्ये ती काय करायचं काम करते, कंट्रोलिंग करायचं काम करत असते आहे की नाही त्याला. मग हे जे रेफ्रिजरेशन आहे याच्यामध्ये तुम्ही फळं पालेभाज्या वगैरे ठेवता, मग ते काय करायचं काम करतं रेफ्रिजरेटर,
तर ते खराब होऊ दे खराब न होऊ द्यायचं काम कोण करत असतं, तर हे रेफ्रिजरेटर करत असतं, आहे की नाही. तर ते एक प्रकारचं कंट्रोलिंग कंडिशनमध्ये त्याला काय करायचं काम करतं, एखादं सबस्टन्स जे आहे त्याची हीट ॲब्सॉर्ब करून त्याला एक प्रकारची कंट्रोलिंग कंडिशन देऊन त्याला प्रिझर्व करून ठेवायचं काम कोण करत असतं, हे रेफ्रिजरेशन सिस्टीम करत असतं. It also includes the process of reducing the heat and maintaining the temperature of a body below the general temperature of its surrounding. अजून काय करायचं काम करते ही जी रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे ती काय करायचं काम करते. इट ऑल्सो इन्क्लूड द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग द हीट अँड मेंटेन द टेम्परेचर, आहे का नाही. एखादं सबस्टन्स आहे तर त्या सबस्टन्सची हीट जी आहे ती काय करायचं काम करते, रिड्यूस करून त्याला मेंटेन करायचं काम करते. त्याचं टेम्परेचर जे आहे तर ते मेंटेन, ते सबस्टन्सच्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे तर ते मेंटेन ठेवून ते तुमचं जे सराउंडिंग टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षाही कमी टेम्परेचरला ते काय करायचं काम करते, मेंटेन करायचं काम करते. एक प्रकारचं कंट्रोल कंडिशनला ते काय करायचं काम करते, तुमची रेफ्रिजरेशन सिस्टीम एक प्रकारे टेम्परेचर मेंटेन करायचं काम करते. काय करून तर हीट रिमूव्ह करायचं काम करते, आहे का नाही. हीट रिमूव्ह करून तुमचा एखादा सबस्टन्स आहे तर तो तुम्ही नाही रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये ठेवला तर त्याला काय करायचं काम करते, त्याची हीट ॲब्सॉर्ब करून, आहे का नाही, रिमूव्ह करून, आहे का नाही, त्याला एक प्रकारचं कंट्रोल कंडिशन द्यायचं काम करते. एक प्रकारचं तर टेम्परेचर जे आहे ते मेंटेन ठेवायचं काम करत असतं, आहे का नाही, बिलो द जनरल टेम्परेचर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर म्हणजे जनरल टेम्परेचर जे आहे तर त्याच्यापेक्षाही कमी टेम्परेचरला ते काय करायचं काम करतं, प्रिझर्व करून ठेवायचं काम करत असतं. ओके. त्याच्यानंतर मग इन अदर वर्ड द रेफ्रिजरेशन मीन्स अ कंटिन्यू एक्सट्रॅक्शन ऑफ द हीट फ्रॉम अ बॉडी हुज टेम्परेचर इज ऑलरेडी बिलो द टेम्परेचर ऑफ इट्स सराउंडिंग. मग हे जे रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे ती कशी आहे, अ कंटिन्यूड एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ हीट फ्रॉम अ बॉडी. ती काय करायचं काम करतो, कंटिन्यूड एक्स्ट्रॅक्शन करायचं काम करतो. तुमच्या एखाद्या सबस्टन्सची बॉडीचं हीट जी आहे ती कंटिन्यू एक्स्ट्रॅक्शन करायचं काम कोण करत असते, ती तुमची रेफ्रिजरेशन सिस्टीम करत असते, आहे की नाही. आणि ती कंटिन्यू एक्स्ट्रॅक्शन करून त्याला एक प्रकारचं टेम्परेचर जे आहे तर बिलो ठेवायचं काम करते, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरपेक्षा, आहे की नाही. तुमच्या सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा बिलो टेम्परेचरला ती काय करायचं काम करते, एक प्रकारे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर, सबस्टन्सच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन और कंट्रोलिंग ठेवायचं काम करत असते. अशा प्रकारची ही काय आहे तर एक प्रकारची रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे. मग रेफ्रिजरेटर आणि रेफ्रिजरेटर, मग रेफ्रिजरेटर आणि रेफ्रिजरेटर, आहे की नाही. तर हे आपण बघणार आहोत. अ रेफ्रिजरेटर इज अ रिव्हर्स हीट इंजिन ऑफ अ हीट पंप विच टेक आउट हीट फ्रॉम अ कोल्ड बॉडी अँड ड्राईव्ह इट अ हॉट बॉडी. मग हे जे रेफ्रिजरेटर जे आहे हे काय करायचं काम करतं, इट इज अ रिव्हर्स हीट इंजिन. ते कसं आहे, रेफ्रिजरेटर जे आहे तर ते कसं आहे तर रिव्हर्स हीट इंजिन आहे और हीट पंप विच टेक आउट हीट फ्रॉम अ कोल्ड बॉडी. ते काय करायचं काम करतं, हीट बॉडी हीट बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते काय करायचं काम करतं, ॲब्सॉर्ब करायचं काम करतं आणि त्याला कोल्ड बॉडीमध्ये कन्वर्ट करायचं काम करतं आणि डिलिव्हर टू हॉट बॉडी. आणि कोल्ड बॉडीला हॉट बॉडीही करायचं काम कोण करतं तर तुमचा रेफ्रिजरेटर करत असतो. रेफ्रिजरेटर इज अ रिव्हर्स हीट इंजिन और अ हीट पंप विच टेक आउट हीट फ्रॉम अ कोल्ड बॉडी अँड डिलिव्हर टू हॉट बॉडी, आहे की नाही. कोल्ड बॉडीचं टेम्परेचर हॉट बॉडीला द्यायचं काम करत असतं तुमचा रेफ्रिजरेटर, आहे की नाही. आहे की हीट पंपचा यूज करून टेक आउट हीट फ्रॉम अ कोल्ड बॉडी अँड डिलिव्हर टू हॉट बॉडी. The refrigerant is a heat-carrying medium which, during their cycle in a refrigeration system, absorb heat from a low-temperature system and deliver to high-temperature system. मग इथे रेफ्रिजरंट जे आहे ते काय करायचं काम करतं, कॅरी अ मीडियम प्रकारचं मीडियम जे आहे तर ते कॅरी करायचं काम करतं. कसलं मीडियम कॅरी करायचं काम करतं, विच ड्युरिंग देअर सायकल इन अ रेफ्रिजरेशन, आहे की नाही. त्याची जी सायकल जी आहे तर ती एक प्रकारची रेफ्रिजरेशन
करायचं काम करत असते. सिस्टीम ऑब्सॉर्ब हीट फ्रॉम अ लो टेम्परेचर, आहे की नाही. तर ही जी रेफ्रिजरंट जे आहे तर ते काय करायचं काम करतं, त्याची सिस्टीम जी आहे त्याची हीट काय करायचं काम करतं, ॲब्सॉर्ब करायचं काम करतं फ्रॉम अ लो टेम्परेचर, आहे की नाही. लो टेम्परेचर सिस्टीम आणि डिलिव्हर टू हाय टेम्परेचर सिस्टीम, आणि डिलिव्हर करायचं काम करतं हाय टेम्परेचर सिस्टीमला. अशा प्रकारचं जे रेफ्रिजरंट जे आहे तर ते काय करायचं काम करतं, वर्क करायचं काम करतं. In a refrigerant are commonly used in a domestic refrigerator. Which types of refrigerant are used in a domestic refrigerator? मग जे रेफ्रिजरेटर जे आहे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर असतं, आहे की नाही. मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं रेफ्रिजरंट यूज केलं जातं, आहे की नाही. जे रेफ्रिजरंट यूज केलं जातं तर ते कोणत्या प्रकारचं यूज केलं जातं. मॉडर्न रेफ्रिजरेटर युजली अ रेफ्रिजरंट कॉल्ड ॲज अ HFC 134A. मी तुम्हाला मागच सांगितलं, आपण मागं बघितलं ओझोन लेअर डिफ्लेक्शन, ग्लोबल वॉर्मिंग डिफ्लेक्शन. त्याच्यामध्ये मेन जे रेफ्रिजरंट जे आहेत R11, R12, R22, R134A, आहे की नाही. तर ते कशी हार्मफुल आहेत, आहे की नाही. ओझोन लेअर डिफ्लेक्शनला किंवा ग्लोबल वॉर्मिंग डिफ्लेक्शनला, किंवा अजून कशाला, तर टोटल इक्वलंट वॉर्मिंग इम्पॅक्टला किंवा लाईफ सायकल क्लायमेट परफॉर्मन्सला ते काय अफेक्ट करतात, आहे की नाही. जे रेफ्रिजरंट जे आहे R11, R12, R22 काय अफेक्ट करतात, त्याच्यापेक्षा सुटेबल जे रेफ्रिजरंट जे आहे तर ते कोणतं आहे की नाही. तर R134A, आहे की नाही. तर हे जे रेफ्रिजरंट जे आहे हे काय केलं जातं, रेफ्रिजरंट आर मोस्ट कॉमनली यूज केलं जातं, आहे ना. मॉडर्न रेफ्रिजरेटर म्हणजे जे मॉडर्न रेफ्रिजरेटर जे आहेत आताचे, तर त्याच्यामध्ये बेसिकली जे रेफ्रिजरंट यूज केलं जातं तर ते कोणतं असतं, तर R134A हे काय असतं, रेफ्रिजरंट यूज केलं जातं, आहे की नाही. कसं असतं, तर टेट्राफ्लोरोइथेन, आहे की नाही, विच डज नॉट डिप्लेट द ओझोन लेअर. ते कोणत्याही प्रकारे ओझोन लेअरला काय करत नाही, डिप्लेक्ट करत नाही. ते ओझोन लेअरवर ते काय करत नाही, अफेक्ट करत नाही, आहे की नाही. इन्स्टेड ऑफ फॉरेन R134A इज नाव बिकमिंग व्हेरी अनकॉमन इन युरोप. नेवर रेफ्रिजरंट आर बिंग यूज इन्स्टेड, आहे की नाही. तर याच्या व्यतिरिक्त दुसरं रेफ्रिजरंट जे आहे ते यूज करण्याची परमिशन कोण देत नाही, ते एक प्रकारे युरोपियन कंट्रीज देत नाही, आहे की नाही. त्यानुसार हे जे R134 हे जे रेफ्रिजरंट जे आहे कसं आहे, ते सुटेबल आहे. ते कोणत्याही प्रकारे ओझोन लेअर डिफ्लेक्शनवर अफेक्ट करत नाही, ओझोन लेअरवर अफेक्ट करत नाही, ग्लोबल वॉर्मिंगवर अफेक्ट करत नाही, तुमच्या लाईफ सायकल परफॉर्मन्सवर अफेक्ट करत नाही, आहे की नाही. टोटल वॉर्मिंग इम्पॅक्टवर अफेक्ट करत नाही. म्हणून ते कसं आहे, ते एक प्रकारे सुटेबल आहे की नाही. नेवर रेफ्रिजरेट आर बिंग यूज इन्स्टेड, आहे की नाही. मग जी रेफ्रिजरेशन सायकल जी आहे मग ती कशी वर्क करत असते बघा. इन रेफ्रिजरेशन सिस्टीम द हीट इज बिंग जनरली पंप फ्रॉम लो लेवल टू हायर वन अँड रिजेक्ट ॲट दॅट टेम्परेचर. ही रेफ्रिजरेशन सायकल जी आहे ही कशी वर्क करत असते. इन अ रेफ्रिजरेशन सिस्टीम दॅट हीट इज being generally pumped from a low level of higher one and reject at that temperature. मग ही जी रेफ्रिजरेशन सायकल जी आहे ही काय करायचं काम करते, जी हीट जी आहे ती काय करायचं काम करते, जनरली पंप फ्रॉम अ लो लेवल, आहे की नाही. हीट जी आहे ती काय करायचं काम करते, पंप करून ते पंप करायचं काम करते लो लेवल टू हायर वन, आहे की नाही. जी हीट जी आहे तर ती काय करायचं काम करते, लो लेवल टू हायर वनला काय करायचं काम करते, पंप करून ठेवायचं काम करते अँड रिजेक्टेड ॲट दॅट टेम्परेचर. आणि ती जी हीट जी आहे ती काय केली जाते, परत रिजेक्ट केली जाते ॲट दॅट टेम्परेचरला, आहे की नाही. द रिजेक्शन ऑफ हीट फ्रॉम लो लेवल टू हायर लेवल ऑफ टेम्परेचर कॅन ओनली बी परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द एक्सटर्नल वर्क अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग ही जी सिस्टीम जी आहे रेफ्रिजरेशनची ही कशावर डिपेंड करते, तर तुमची सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, तुमच्या थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ जो आहे त्याच्यावरती काय करत असते, डिपेंड करत असते. द रिजेक्शन ऑफ हीट फ्रॉम लो लेवल टू हायर लेवल, आहे की नाही. हीट कधी रिजेक्ट होते, तर लो लेवल टू हाय लेवलला ती काय केली जाते,
ऑफ टेम्परेचरला ती काय केली जाते, रिजेक्ट केली जाते. कॅन ओनली बी परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द एक्सटर्नल वर्क, आहे का नाही. एक्सटर्नल वर्कचा यूज करून ती काय केली जाते, रिजेक्ट केली जाते अकॉर्डिंग टू द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर बघा रेफ्रिजरेशन सायकल तुम्हाला इथे दिसते आहे, लो साईड आणि हाय साईड. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात बघा, इट इज ट्रान्सफर फ्रॉम रेफ्रिजरेटर टू आउटसाइड एअर, आहे का. हीट जी आहे सबस्टन्सची हीट, इंटरनल सबस्टन्सची, ते रेफ्रिजरेशन सिस्टममध्ये जे रेफ्रिजरेटरमध्ये एखादं सबस्टन्स तुम्ही ठेवला, मग त्याची जी हीट जी आहे ती काय केली जाते, ट्रान्सफर फ्रॉम रेफ्रिजरेटर टू आउटर एअर, आउटसाईडचे एअर. रेफ्रिजरेटरच्या आउटसाईडला जी एअर जी आहे तर त्याला काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते बाय युझिंग द कंडेन्सर, नाही की नाही. कॉम्प्रेसरमध्ये काय केलं जातं, लो प्रेशर गॅस टू हाय प्रेशर गॅस काय केलं जातं, कॉम्प्रेस केलं जातं. त्याच्यानंतर हाय प्रेशर लिक्विड कंडेन्सरमधून ते हाय प्रेशराइज लिक्विड तयार होतं आणि त्याचं एक्सपान्शन वॉलमधून लो प्रेशर लिक्विड बाहेर पडतं, आहे की नाही. लो प्रेशर लिक्विड ज्यावेळेस ते इव्हॉपरेटरमध्ये जातं ते इट इज ट्रान्सफर फ्रॉम इनसाइड एअर टू रेफ्रिजरेटर, आहे की नाही. हीट काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते फ्रॉम इनसाइड एअर टू रेफ्रिजरेटर, आहे की नाही. इनसाइडची एअर जी आहे तर ती रेफ्रिजरेटरचा एक प्रकारे काम करत असते आणि परत ती काय केली जाते, लो प्रेशर गॅस जो आहे तो काय केला जातो, कॉम्प्रेसरमध्ये पाठवला जातो. कॉम्प्रेसर काय करतो, त्याला कॉम्प्रेस करून हाय प्रेशर गॅसमध्ये त्याचं कन्वर्ट करून ते कंडेन्सरमध्ये पाठवतो. कंडेन्सर काय करायचं काम करतो, हीट इज ट्रान्सफर, आहे की नाही. त्याची हीट काय करायचं काम करतं, ॲब्सॉर्ब करून ते ट्रान्सफर करून रेफ्रिजरेटरला द्यायचं काम करतो आणि आउटसाईड एअरला ती हीट ट्रान्सफर करायचं काम करत असतं. त्याच्यानंतर हाय प्रेशर लिक्विड, आहे की नाही. मग त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, हाय प्रेशर लिक्विडमधून होतं, कंडेन्सरमधून पास झाल्यानंतर. मग हाय प्रेशर लिक्विडमध्ये झाल्यानंतर ते एक्सपान्शन वॉल थ्रू परत लो प्रेशर लिक्विडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, आहे की नाही. मग लो प्रेशर लिक्विडमधून इव्हॉपरेटरमध्ये ज्यावेळेस ते गेलं लिक्विड पाठवलं जातं, आहे की नाही. लिक्विड ज्यावेळेस ते ट्रान्सफर होतं त्यावेळेस काय केलं जातं, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम इनसाइड एअर टू रेफ्रिजरेटर, आहे की नाही. हीट काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते इनसाइड एअर टू रेफ्रिजरंट, आहे की नाही. इनसाइड एअर जी आहे तर तिला काय केली जाते, एक प्रकारे ट्रान्सफर केली जाते आणि त्याचं एक प्रकारचं कोल्डिंग केलं जातं आणि तिथून परत लो प्रेशर गॅस जो आहे परत कॉम्प्रेसरमधून परत ही सायकल जी आहे रेफ्रिजरेशन सायकल ही अशा प्रकारे काय करत असते, वर्किंग करत असते आणि ही कंटिन्युअसली अशीच काय करत असते, कंटिन्युअसली वर्क करत असते. जी रेफ्रिजरेशन सिस्टीम जी आहे तर त्या रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये तर 3 प्रकारचे रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे की नाही. वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम, वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम आणि इलेक्ट्रिक रेफ्रिजरेशन सिस्टीम, अशा काय आहेत तर 3 प्रकारच्या रेफ्रिजरेशन सिस्टीम आहेत. आपण ह्या सिस्टीम ज्या आहेत, ज्यावेळेस आपण युनिट चालू केलं होतं त्यावेळेसच आपण काय केलं, त्या ज्या सिस्टीम आहेत ह्या काय केल्या, त्या स्टडी केल्या होत्या, आहे की नाही, आठवत असेल तुम्हाला. तर अशा प्रकारच्या ह्या काय आहेत, त्या एक प्रकारच्या रेफ्रिजरेशन सिस्टीम आहेत. वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीम, वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम आणि इलेक्ट्रिक रेफ्रिजरेशन सिस्टीम, आहे की नाही. या अशा 3 प्रकारच्या रेफ्रिजरेशन सिस्टीम ज्या आहेत त्या आपण स्टार्टिंगला स्टडी केल्या होत्या, आहे की नाही. तुम्हाला जर परत त्या बघायच्या असतील तर आपले अगोदरचे जे लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे टॉपिक जे आहेत हे काय होतील, मिळून जातील, आहे की नाही. तर आपण आता पुढचं जे लेक्चर जे आहे तर पुढच्या लेक्चरला आपण कोणता पार्ट पाहणार आहोत, तर सिम्पल जे तुमचं डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आहे तर त्याचे जे सिम्पल कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सिस्टीममध्ये जे हे कसं आहे, डोमेस्टिक रेफ्रिजरेटर ॲज अ सिम्पल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन आहे की नाही. सिम्पल वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेटर आहे की नाही. काय तर डोमेस्टिक रेफ्रिजरेटर आणि हे जे डोमेस्टिक रेफ्रिजरेटर जे आहे तर आता त्याचे मेन कॉम्पोनंट जे आहेत ऑफ रेफ्रिजरेटर ते कोणकोणते आहेत, आहे की नाही. त्याचं त्याबरोबर त्याची नाही की जे कॉम्पोनंट आहे त्याचं फंक्शनिंग काय आहे, त्याचबरोबर त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस या सगळ्या गोष्टीचा स्टडी आपण पुढच्या लेक्चरला
करणार आहे. आत्तापुरतं आपण थांबू. ओके, ठीक आहे. थँक्यू.